गाणं म्हणते फुका फुका नमस्ते मित्रांनो, कसे आहात? तर हे बघा, आज आहे तर इकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम. तर माझे जे सासरे आहेत, 2 नंबरचे सासरेत, माझ्या सासऱ्यांचे 2 नंबरचे भाऊ, तर त्यांचा इकडे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहेत. तर हे बघा, आता इकडे देव बोलवण्यासाठी इकडे आणलेले आहेत. तर इथे देवाला इथे खाली ठेवलं सारवून, परत देवाला नैवेद्य वगैरे, फूल, आता देवाची पूजा वगैरे सर्व इथे आता होत असते. तर तोच विधी इथे चालला आहे. आणि हे बघा, इथे माझा मुलगा आहे, तो आता इथे पूजा करत आहेत. म्हणजे आमच्या घरातील जे पण व्यक्ती आहेत ना, म्हणजे आमच्या वाड्यातील किंवा आमच्या घरातील, तर सर्व इथे देवाची पूजा करतात. तर इथे आता हे बघा, हे आहेत माझे मिस्टर आणि मी आहेत. तर आम्ही पण इथे देवाची पूजा करून घेत आहोत. कारण की जे घरचे व्यक्ती आहेत ना, ते सुरुवातीला जोडीना पूजा करतात, किंवा मग जे घरातले छोटे मुलं वगैरे आहेत, मोठे मुलं आहेत, तर सर्व इथे पूजा करतात. तर हे बघा, आमची पण इथे पूजा चालू आहेत. तर सर्व ज्या जोड्या आहेत ना, त्या जोड्या इथे येऊन पूजा करतील. आणि आता इथे माझ्या मिस्टरांनी पूजा केली आहे आणि मी पण इथे पूजा करून घेते देवाची. तर देवाला सुरुवातीला हळदी कुंकू, त्याच्यानंतर अक्षदा आणि फूल वगैरे वाहून देवाची इथे मनोभावे पूजा केली जाते. आणि नंतर याच्यानंतर जेवणाचा पण कार्यक्रम होणार आहेत. तर जेवण केले जाईल इथे. आणि छोटाच कार्यक्रम आहे, कारण की माझे सासरे आहेत ना, त्यांच्या जे जागरण गोंधळाचा कार्यक्रम दरवर्षी करतात. आता तुम्ही म्हणजे ऐकून थोडं चकित झालं असेल, कारण की दरवर्षी कोण करतं, पण हो, दरवर्षी ते जेजूरला जाऊन जे जागरण गोंधळाचा कार्यक्रम दरवर्षी करतात. एक वर्ष पण त्यांच्या हातून म्हणजे असं खाडा वगैरे कधी झालेला नाही आहेत, की ह्या वर्षी त्यांनी केलेलं नाही आहेत, दरवर्षी असतं. म्हणून आता 1 वर्षापासून त्यांनी 12 वाजेपर्यंत देवाची पूजा करून म्हणजे कार्यक्रम ते संपवतात. कारण की रात्रभर जागरण करत नाहीत, म्हणजे सर्व कार्यक्रम करतात, पण रात्रीचं जे जागरणाचा जो गोंधळाचा कार्यक्रम असतो तो करत नाहीत. तर अशा पद्धतीने इथे पूजा होत आहेत. तर ह्या इथे उभ्या आहेत ना, तर ह्या माझ्या सासू आहेत. आणि ह्या खाली बसलेले हे जे भाऊ आहेत ना, तर ते माझे भाया आहेत, माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ आहेत. तर हे बघा, आता इकडे कारण की अंधार आहेत ना, अंधारामुळे इतकं काही व्यवस्थित दिसत नाहीत, पण तरी पण थोडेफार शूट करण्याचा मी इथे प्रयत्न केला आहेत लाईटीमध्ये. तर आता पूजा वगैरे करून घरी जाऊन जेवण वगैरे करूयात. चालू करा. आणि हा बघा, हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा. ह्या दिवशी आमच्या गावची यात्रा आहे, तर आम्ही यात्रेमध्ये आलो आहोत. तर जागरण गोंधळाच्या दिवशी संध्याकाळचा जो जेवाचा कार्यक्रमाचा म्हणजे जो व्हिडिओ आहे, मला तो काढताच नाही आला, कारण की मुलं तर ऐकत नव्हते. आणि मला काढायचं म्हटलं तर तिथे मोठी माणसं होती, त्यांच्यासमोर मी काही शूट करू शकले नाही. तर हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर यात्रेचा. तर हे बघा, ही आमच्या गावची यात्रा आहे, हनुमान जयंतीची यात्रा. तर या यात्रेच्या दिवशी आहेत ना, तर हे बघा, आम्ही गावात आलो होतो आणि सर्व जे मुलं आहेत, तर मुलं याच्यावर बसले होते, उड्या मारत होते, सर्वच गेले होते. तर माझ्या मोठ्या जावेची जी सून आहेत ना, म्हणजे जी माझी पण सून आहेत, तर ती पण माझ्या घरी आली होती तिचे मुलं घेऊन. तर तिचे मुलं, माझी मुलं, तर अजून भरपूर म्हणजे जे आमचे नातेवाईक आहेत ना, तर सर्वांच्या मुले इथं टाकून दिलेत मध्ये. म्हटलं करा, एन्जॉय करा, इथे मस्त खेळा. आणि आम्ही पण चालू आहोत आता मोठ्या जो पाळणा आहे मोठा, त्याच्यामध्ये बसण्यासाठी. सुरुवातीला आम्ही इकडेच आलो आणि अजून आता दर्शन करूयात. त्याच्यानंतर काही प्रसाद वगैरे घेऊयात, घरी खाऊ घेऊयात. तर चला मग, बघा मुलांची मस्ती. आणि हे बघा, इथे आम्ही बसलो आहोत पाळण्यामध्ये. आणि ही माझ्या समोर जे आहेत ना, ती माझी सूनबाई आहेत, म्हणजे माझ्या मोठी जाऊबाई आहेत ना, त्यांची सून. तर माझी पण सूनच. आम्ही इथे बसलो आहोत
आणि हे बघा आता पाळण्यामध्ये आता गोल गोल चक्कर मारायचेत, तर चक्कर मारून नंतर आलो खाली, कारण की तिला खूपच सारी भीती वाटत होती. तर म्हटलं आम्ही उतरून घेतलं, मग म्हटलं थांबवा, कारण की मला काही नाही पण तिला भीती वाटत होती म्हणून. तर आता खाली उतरल्यावर आम्ही चाललो आहोत मध्ये दर्शनासाठी मारुतीच्या. आता हे दे पावशेर, हे कर ना पावशेर, हे कर पावशेर. त्या 2 थांब, हे टाक 2. आणि आता इतका सर्व जो खाऊ आहे तो घेतलेला आहे. तर हा खाऊ रोज पण जाऊन आपण आणू शकतो किंवा रोज आपल्या इथे भेटू शकतो आमच्या इथे. तर पण मग काय आहेत ना, यात्रेचं एक असं महत्त्व असतं. म्हणजे मी सुरुवातीला यात्रेमध्ये जायचं जर म्हटलं ना, तर काही दुसरं घेण्यापेक्षा, कारण की आजकाल भरपूर सगळ्या वस्तू ज्या आहेत ना त्या भेटत असतात, ऑनलाईन पण आपल्या घरपोच येतात. तर आम्ही इथे मग खाऊ घेणं, म्हणजे खाऊ घेणं खूप मेन असतं. तर मग सर्वांसाठी खाऊ घेतलं, दुसऱ्या दिवशी सर्व खातील म्हणून. आणि त्याच्यानंतर हे बघा इथे आम्ही आता घरी चाललो आहोत आणि चालता चालता मस्त घेतली आहेत आईस्क्रीम. तर सर्व आता आईस्क्रीम खात चालू आहोत घरी. हे बघा, तर माझी मुलं आम्ही पायी चालू होतो, आता पायीच चालू आहेत, कारण की आमच्या घरापासून गाव अगदी जवळच आहेत. तर पायी आले होतो आणि पायीच चाललो आहेत आणि खूप सारी गर्दी आहेत. हे बघा किती गर्दी आहेत. तर मग चला, छोटासा ब्लॉग होता, कसा वाटला नक्की सांगा.